नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, उद्या 27 ऑगस्ट 2026 वार गुरुवार. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे उद्या श्रावण मासातील पौर्णिमा आहे. बघा, श्रावणात जी पौर्णिमा येते त्या पौर्णिमेला आपण नारळी पौर्णिमा असे म्हणतो. आणि हा दिवस, ही तिथी आपल्या हिंदू शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाची मानली जाते. नारळी पौर्णिमा ही वर्षभरात येणाऱ्या 12 पौर्णिमांपैकी अत्यंत महत्त्वाची आणि प्रभावी पौर्णिमा मानली जाते. ज्या लोकांना सत्यनारायणाचा संकल्प करायचा आहे. आता बरेच लोक असे आहेत की जे वर्षभर म्हणजे प्रत्येक महिन्यामध्ये जी पौर्णिमा येते त्या पौर्णिमेला सत्यनारायण करतात. बऱ्याच लोकांना करायची इच्छा आहे. ज्यांना सत्यनारायण करायची इच्छा आहे, मी त्यांना सांगेल की उद्या जी पौर्णिमा आहे तर या पौर्णिमेपासून वर्षभरात येणाऱ्या 12 पौर्णिमेचा संकल्प करावा. उद्या पहिली पौर्णिमा करावी आणि तिथून प्रत्येक महिन्याला ज्या पौर्णिमा येतात त्या प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण करावा. कारण उद्याची पौर्णिमा ही अत्यंत शुभ आणि अत्यंत प्रभावी किंवा अत्यंत आपण ज्याला म्हणतो लक्ष्मी प्राप्तीसाठी सिद्ध असणारी पौर्णिमा आहे. बघा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच पौर्णिमा तिथीला करावायची एक महत्त्वाची सेवा सांगणार आहे. पौर्णिमा म्हटले की आपल्या समोर येते माता लक्ष्मी. बघा, आपल्या घरामध्ये बरकत हवी असेल, घरामध्ये अखंड लक्ष्मीची प्राप्ती हवी असेल, घरात पैसा आहे पण जर तो टिकत नसेल, आपल्या घरामध्ये सतत गरिबी येत असेल, घरातील मुलांची पतीची प्रगती होत नसेल, तर उद्या अवश्य प्रत्येक महिलेने मी आता तुम्हाला जो मिठाचा दिवा सांगणार आहे तो नक्की लावा. मीठ हे लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. मिठाने माता लक्ष्मीला आपण प्रसन्न करतो. तुम्ही जर बघितलं तर मिठाची उत्पत्ती ही समुद्रातून झालेली आहे आणि माता लक्ष्मीचा उगम हा सुद्धा समुद्रातून झालेला आहे. आता बघा, मीठ ही समुद्रातून आणि माता लक्ष्मी ही समुद्रातून, त्यामुळेच माता लक्ष्मीला माता लक्ष्मीला असं म्हटलं जातं की मीठ हे तिचं माहेरघर आहे. आता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय दिवसभरात म्हणजे सकाळी 9 पासून पौर्णिमा चालू होते, त्यामुळे सकाळी 9 पासून तुम्ही रात्रीपर्यंत, नाही तुम्हाला गुरुवारी शक्य तर अगदी शुक्रवारी सुद्धा दिवसभरात तुम्ही कधीही हा उपाय केला तरीही चालेल. आता आमच्याकडे तरी प्रत्येक वर्षी श्रावणामध्ये एक तरी 1, 5, 11 किंवा 21 असे मिठाचे दिवे लावले जातात. तुम्हाला नाही खूप शक्य तर एक तरी मिठाचा दिवा उद्या पौर्णिमेला तुम्ही लावला तर संपूर्ण श्रावण मासात मिठाच्या दिव्याचे जे पुण्यफळ आहे ते तुम्हाला प्राप्त होईल. आता आपल्याला काय करायचं आहे, तर जेव्हा तुम्ही सकाळी उठाल, जेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर त्या वेळात तुम्हाला संपूर्ण घरामध्ये छान धूप दीप लावायचा आहे. मंदिरात म्हणजे देवघरात दिवा लावा, छान उदबत्ती लावा. घरातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये थोडंसं गंगाजल किंवा गोमूत्र शिंपडा किंवा हळदीचं थोडंसं पाणी शिंपडा आणि मग त्याच्यानंतर हा उपाय करा. या उपायासाठी तुम्हाला एक छोटी प्लेट घ्यायची आहे, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे. एक छोटी प्लेट, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे. ठीक आहे. आता प्लेटमध्ये मीठ घातल्यानंतर त्या मिठाच्या वरती तुम्हाला 7 अख्ख्या फूलवाल्या लवंगा ठेवायच्या आहेत. ठीक आहे. त्याच्यावरती पुन्हा तुम्हाला एक दिवा ठेवायचा आहे. मातीचा घ्या किंवा अन्य पण कुठला घेतला, कणकेचा बनवला तरीही चालेल. छान एक दिवा तुम्हाला त्या लवंगांवरती ठेवायचा आहे. आणि आता या दिव्यामध्ये पुन्हा तुम्हाला थोडंसं खड्याचं मीठ घालायचं आहे. खड्याचं नसेल तुमच्याकडे बारीक मीठ असेल तुम्ही ते घातलं तरीही चालेल. जे कुठलं मीठ असेल ते तुम्हाला त्याच्यामध्ये घाला. खूप नका, थोडंसं मीठ घाला आणि त्याच्यावरती 2 चमचे तूप घाला. आपण जे तूप वापरतो पूजेसाठी थोडंसं हे तूप घाला. ठीक आहे. आता हा तुपाचा दिवा जो आहे त्या तुपाच्या दिव्यामध्ये एक छान लाल रंगाची वात घाला. कलावा मिळतो बघा, कलाव्याची वात बनवली तरीही चालेल किंवा कापूस घेऊन त्याला थोडं कुंकू लावलं आणि ती लाल वात केली तरी पण चालेल. छान लाल वात तुम्हाला त्या तुपामध्ये घालायची आहे, तूप आणि त्या मिठामध्ये. आणि आता हा दिवा तुम्हाला पेटवायचा आहे, म्हणजे तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिवा जसा प्रज्वलित होईल, जसा पेटेल, तसं त्या दिव्यामध्ये तुम्हाला 2 हिरव्या वेलच्या, एक चिमूटभर पिवळी मोहरी, त्याच्यामध्ये तुम्हाला एक फूलवाली लवंग घालायची आहे. आणि जर शक्य असेल घरात केसर असेल तर थोडं केसर घालायचं आहे. आता हा दिवा प्रज्वलित करून त्या खालच्या प्लेट सगळं तो तुम्हाला 2ही हातात उचलायचा आहे.
ठीक आहे. दोनही हातात हा दिवा उचलून तुम्हाला घरातल्या सगळ्या कोपऱ्यांना तो फिरवायचा आहे. आता शक्यतो हा दिवा घरातल्या कोपऱ्यांना फिरवाल तेव्हा घरात थोडासा अंधार करा. खूप लाईट असेल तर थोड्याशा त्या कमी करा, जेणेकरून अंधारात जी निगेटिव्हिटी, नकारात्मकता घरात साठलेली आहे ती त्या दिव्याच्या प्रकाशामध्ये शोषली जाईल. घरातल्या चारही कोपऱ्यांना ते फिरून झाल्यानंतर उंबरठ्यावर हा दिवा ठेवा. उंबरठ्याच्या बाहेर ठेवलात, उजव्या डाव्या कुठल्या पण बाजूला चालेल. त्यानंतर बसण्यासाठी तिथे एक आसन घ्या आणि त्या दिव्याची पूजा करा. दिव्याला हळदी कुंकू अर्पण करा, थोड्याशा त्या दिव्यावरती अक्षदा अर्पण करा, त्यानंतर त्या दिव्याला एखादं फूल अर्पण करा आणि तिथे बसून तुम्हाला 3 वेळा महालक्ष्मी अष्टकम, 3 वेळा व्यंकटेश स्तोत्र, 16 वेळा कमलात्मक मंत्र आणि 16 वेळा तुम्हाला विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे. 16 वेळा कमलात्मक मंत्र, 16 वेळा विष्णू गायत्री मंत्र, 3 वेळा व्यंकटेश स्तोत्र, 3 वेळा महालक्ष्मी अष्टकम. ह्या सेवा त्या दिव्याच्या समोर तुमच्या करून झाल्या की त्यानंतर तिथून उठायचं आणि हा जो तुम्ही तिथे दिवा मेन दरवाजाच्या समोर ठेवलेला आहे तिथून तो दिवा उचलायचा. आता हा दिवा घेऊन आपल्या घरात यायचं आणि आपलं जे मंदिर आहे म्हणजे देवघर आहे, त्या देवघरात किंवा घराचा जो ईशान्य भाग आहे, ईशान्य कोपरा हा देवीचा वास असणारा, धनाचा वास असणारा कोपरा मानला जातो. जर शक्य असेल तर घराच्या ईशान्य कोपऱ्यात किंवा मग देवघराच्या मंदिराच्या समोर हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे आणि मनोभावे तुमची जी काही इच्छा असेल तर ती इच्छा तिथे व्यक्त करायची आहे. आता उद्या किंवा परवा जेव्हा तुम्ही हा उपाय करताय, लक्षात ठेवा त्या दिवशी कमीत कमी अर्धा वेळ तरी किंवा शक्य असेल तर पूर्ण दिवस तरी हा दिवा तुम्हाला पेटताच ठेवायचा आहे. जेवढं शक्य तेवढं त्याच्यामध्ये तूप घालत राहा. जेवढा वेळ तुमच्या घरात हा दिवा पेटेल तेवढं जास्त त्याचं पुण्यफळ तुम्हाला प्राप्त होईल. दिवा विझला किंवा समजा त्यातलं तूप संपलं, रात्री असेल, दुसऱ्या दिवशी शुक्रवारी वगैरे असेल किंवा शुक्रवारी हा उपाय केला आहे तर शनिवारी असेल, तुम्हाला तो दिवा उचलायचा आहे. दिव्यामध्ये घातलेलं जे काही तूप असेल ते संपलं असेल, मीठ जे काही शिल्लक असेल, जर कणकेचा दिवा असेल तर झाडाखाली टाकून द्या. दिव्यात घातलेली हिरवी वेलची, लवंग सगळं एखाद्या झाडाखाली टाकून द्या. वाहतं पाणी असेल त्यात सोडलं तरीही चालेल. मात्र त्या दिव्याच्या खाली ठेवलेलं जे मीठ आहे, त्या दिव्याच्या खाली सिद्ध केलेलं जे माता लक्ष्मीचं सिद्ध मीठ आहे, हे मात्र एका लाल कापडात बांधायचं आहे. छोटं मोठं कुठलंही एक लाल कापड घ्या आणि त्या कापडामध्ये हे मीठ बांधा, घट्ट गाठ मारा आणि आता हे मीठ आपल्या घरातील कुठल्याही एका कोपऱ्यात, स्वयंपाकघरात पण चालेल, हॉलमध्ये, कुठेही जिथे पवित्र ठिकाण आहे, छान सेफ जागा आहे, अशा ठिकाणी हे मीठ आपल्या घरात ठेवा. प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही हेच मीठ घ्या आणि जसं तुम्हाला मिठाचा मी दिवा सांगितलेला आहे सेम त्या पद्धतीने म्हणजे प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही याच मिठावरती एक छान दिवा लावून, तुपाचा मिठाचा दिवा लावून तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला घरामध्ये प्रज्वलित करत चला. बघा, याने तुमच्या घरातील प्रत्येक कानाकोपरा धनधान्याने भरून राहील, घरात लक्ष्मीची अखंड कृपा राहील. साधा उपाय आहे, खूप महत्त्वाचा आहे. नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा.